नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शेलू जिल्हा परभणी। तर आता राज्यात पाऊस कुठं नेमका पडणार, तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यात दररोज 2-2 दिवस वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे। तर आता तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यात म्हणजे आज 26-27चा मुक्काम राज्यात वरून राज्याचा उत्तर महाराष्ट्राकडे राहणार आहे, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाकडे राहणार आहे। तर ह्या 2 दिवस आता तुम्ही उद्याच्याला लगेच लक्षात येईल की उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, त्याच्यानंतर संभाजीनगर, त्याच्यानंतर नाशिक, मुंबई, इगतपुर या भागाकडे आता म्हणजे आजपासून म्हणजे 26-27चा पाऊस चांगला जोरदार बरसणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर 26-27 आजचा मुक्काम वरून राज्याचा पूर्व विदर्भात देखील आणि पश्चिम विदर्भात देखील, म्हणजे पूर्व विदर्भात 6 जिल्ह्यात देखील मुक्काम आहे, पश्चिम विदर्भातल्या 5 जिल्ह्यात देखील मुक्काम आहे आणि मराठवाडा इतर भागामध्ये रिमझिम पाऊस पडन, म्हणजे 1-2 तासाला लगेच उघडून लगेच सरी येत राहतील, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण एकदम पाऊस उघडणार नाही म्हणून हा अंदाज घ्यायचा। पण आजचा वरून राज्याचा मुक्काम पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि त्याच्यानंतर परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 26 तारखेपासून तर 2 ऑगस्ट पर्यंत हे असा पाऊस दररोज 2-2 दिवस वेगवेगळ्या विभागामध्ये जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। कारण परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो शेतीची कामे जशी वेळ भेटेल तसे घ्या, कारण की काय झालं की सोयाबीन पिकावर पाणी खाणारी आळी आलेली, म्हणजे हिरवी आळी आहे आणि ती पानं खात आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीनचं खूप अतोनात नुकसान होत आहे। तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जसं वेळ भेटेल तसं तुम्ही फवारण्या करून घ्या, एखादं कीटकनाशक, एखादं बुरशीनाशक आणि असं मारून तुम्ही तुमचं ती आळी कंट्रोल करू शकता, म्हणून हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो। पण राज्यामध्ये आज ह्या 2 दिवस 26-27-28चा मुक्काम पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे, म्हणजे पुणे, मुंबई, नाशिक, उत्तर महाराष्ट्र त्या भागाकडे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि परत राज्यातला परत दुसरा टप्पा जे पाऊस येणार आहे म्हणजे 30 जुलै, 31 आणि 1-2 ऑगस्टचा पुन्हा मराठवाड्याकडे पुन्हा पावसाचा टप्पा राहणार आहे, म्हणजे मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र ह्या भागाकडे दुसऱ्या टप्प्याचा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा।